हॅलो गाईज, आय एम पविता अँड वेलकम टू डे 14. काल तुम्ही तुळशीची पान आणि मेथीचे दाणे भिजत घातला असला तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी. किती फास्ट बोलते यार मी, इग्नोर. तर आज सकाळी उठून आपल्याला हे उकळवायचं आणि जोपर्यंत हे थंड होत नाही तोपर्यंत ते तसंच ठेवायचं. तोपर्यंत तुम्ही नाश्ता करू शकता पण हेल्दीच खायचं. आणि हे थंड एकदाचं झालं की तुम्ही वाटीमध्ये पेल्यामध्ये कशातही तुम्ही काढून ठेवू शकता आणि आपल्या डोक्याला लावायचं. डोक्याला लावून झालं की 10 मिनिटं तुम्हाला मसाज करायचा आणि 1 तास तसंच ठेवायचं आहे. ते 1 आणि अर्धा तास पण तुम्ही ठेवू शकता. आणि मग केस फक्त पाण्याने धुवायचे. मेथीचे दाणे आणि तुळशीची पानं जी राहिलेली कॉज आपण फक्त त्याचा रस काढला आणि ते वेस्ट जाता कामा नये म्हणून मी ते मिक्सरला लावला आणि त्याची पेस्ट केली. आय नो गू दिसते बट आय डोंट केअर कॉज आय नीड माय हेअर. आणि मी हे केसांना लावलं आणि अर्धा तास तसंच ठेवलं. केस खूप सिल्की बनतात आपले हे लावल्यानंतर. आणि जो तुम्हाला शॅम्पू सूट होतो तो शॅम्पू यूज करून आपले केस आपल्याला धुवायचे. आणि रात्री झोपताना आपण जे तेल केलेलं आदल्या दिवशी जास्वंदाची पानं फुलं घालून ते तेल लावून आपण कंपल्सरी मसाज करायचा 15-20 मिनिटं. आणि डे 1ला जे तेल केलेलं ते तेल घेऊन आपण आपल्या केसांच्या एंड्सना लावायचे आणि केसांची वेणी बांधून झोपायचं. डे 15 आणि डे 16 म्हणजे पुढचे 2 दिवस सुद्धा तुम्हाला सेम स्टेप करायचे. आणि ह्याच्यासाठी जर मी सेपरेट व्हिडिओ केला तर तुम्ही मला गाळी मारणार आणि बोलणार की काय परत तेच मी या एकाच व्हिडिओमध्ये सांगते सगळं. डे 17ला सुद्धा आपल्याला सेम स्टेप रिपीट करायची जी आपण डे 14ला केली. आदल्या दिवशी मेथीचे दाणे आणि तुळशीची पानं भिजत घालायची आहेत आणि सकाळी उठल्यानंतर ती उकळवायची आहेत. त्याचा रस पण डोक्याला लावायचा आणि त्याची पेस्ट पण डोक्याला लावायची जे मी मेन्शन केलं डे 14 मध्ये. डोक्याला चांगला मसाज करणे खूप इम्पॉर्टंट असतो. सो फोकस ऑन युअर मसाज, गुड फूड अँड गुड स्लीप. आणि आतापासून नेक्स्ट 4 डेज म्हणजे डे 17, डे 18, डे 19 अँड डे 20 आपण चांगला मसाजच करणार आहोत. जे आपण जास्वंदाचं तेल केलेलं त्याने कंपल्सरी 15-20 मिनिटं. सो आता आपण भेटू डे 21ला. तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर हेल्थ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.